कच्चा लिंबू कच्चा लिंबू. निखिल गोलंदाज आहे कच्चा लिंबू टीमचा निखिल. त्यांचं नाव फक्त कच्चा लिंबू आहे, बाकी ते खूप चांगले खेळतात. आणि इकडनं आलेला आहे सागर. आता मागे ते लिहिलेलं म्हणून मी फुल बघ ना मागे इनिंग क्रिएट केली का. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत निखिल आणि सामना करणार आहेत फलंदाज पुई. आणि उत्कृष्ट फटका पुई याच्या मार्फत, सुरेख फटका, सरळ षटकार. 2 चेंडू नंतर धावसंख्या झालेली आहे 7. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत निखिल कच्चा लिंबू करता. बघूया काय करतात ते. आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत पुई आणि स्ट्राईकवर आलेले आहेत परत सागर. धाव संख्या झालेली आहे 8. 3 चेंडू. उत्कृष्ट फटका सागर याच्या मार्फत. धाव संख्या झालेली आहे 9. चेंडू झालेले आहेत 4. स्ट्राईकवर आलेले आहेत परत पुई. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत निखिल. पाचवा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न आणि थोडक्यात बॉल पुढे पडला, नाही तर हा कॅच झाला असता. धाव संख्या झालेली आहे 10. 5 चेंडू 10 धावा. फलंदाज आहेत सागर. क्वार्टर फायनलचे सामने हे सुरू झालेले आहेत आणि ही पहिली क्वार्टर फायनल चालली आहे. आणि एक डिक्लेअर 11-11. एका षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 11. स्टार सीसी यांची चांगली सुरुवात दिलेली आहे पुई आणि सागर या दोघांनी मिळून आपल्या संघाला. क्वार्टर फायनलचा सामना आहे त्यामुळे चांगली धावसंख्या करणं हे आवश्यक आहे. बॉलर आहे वैभव आणि स्टार सीसीचे फलंदाज पुई. चला चालू करा. उधर मतलब आपके रूल में भी लिखा है वो जो बॉक्स का लाइन टच नो है, इधर वो बोल रहे हैं पीछे का जो बॉक्स है ना हाँ वो लाइन नहीं है वो हम लोग बात कर लो. हम लोग जब था वो कौन सा उधर पीछे अरे मेरे को उधर था तो बोल दो. हम लोग वही खेले वही खेले.
क्या वो बॉक्स आधा नहीं बोल रहा अभी आधा बॉक्स नहीं बोल रहा हूँ हाँ यहाँ पे नहीं बोल रहे ठीक है यहाँ पे डिसाइड करो तुम क्या करता बोलते ना बनेगा तो सांगितलं ना दिल्ली गेला तर त्यांना स्कोर काय दादा धाव संख्या झालेली आहे 13 एक चेंडू 13 धावा रोहित पाण्याचा नंबर आपला सागरचा तो ऐकत नाही रे कारण रूल वगैरे तोच सांगत होता मी काहीच बोलत नाही नो सांगितलं हो म्हणून मी त्याला मला त्याला सांगायचं आपण त्या मागच्या लाईनीला लो ठेवला तिकडे नवीन ठेवलेला तिकडे आणि नसतोच ऍक्च्युली बॉक्समध्ये असतं ते तुला बॉक्समध्ये उभं राहून टाका बॉक्समध्ये तुला कुठलंच काय मिळालं नाही ठेवली ना आपण जर यांना पाळायचं बरं स्कोर काय झाला बॉल 3 चेंडू 14 धावा हा उत्कृष्ट गोलंदाजी वैभव याची 34 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत सागर आणि पुळी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉल रे सागा खात असतील ना त्याला सांग मूर्ख माणसाने मागच्या लाईनला पण नो ठेवलाय तो नो नाहीये हे त्याला सांग आता कुठल्याच मॅचला मागच्या लाईनला नो कोणी ठेवलं मागच्या लाईनला नो कोणी ठेवलं मी नाही ठेवला मी हॅलो माझी कोणाची नाही षटक राजू टी शर्ट जर्सीवर मागे तिकडे बस बॅट्समन आहे सागर अरे हो थांब अवांतर धाव संख्या झालेली आहे 19 हो ना बा चुकवशील बॉल अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचा उत्कृष्टरित्या टोलावलेला आहे 4 धावांकरता धाव संख्या झालेली आहे 23 उत्कृष्ट फटका षटकार धाव संख्या झालेली आहे 29 2.2 चेंडू 29 धावा सागरनी सुरेख फटकेबाजी करायला सुरुवात केलेली आहे
धाव संख्या झालेली आहे 30. उत्कृष्ट फटका. धाव संख्या झालेली आहे 36. 3 चेंडू 36 धावा. दोन 2.3 चेंडू 36 धावा. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन सागर आणि पुई यांच्या मार्फत. अजून एक षटकार. बहुत बड़े सागा कॅच घेणं खूप आवश्यक होतं. मौका मिला यूटिलाइज करेंगे. 42. किती बॉल? 4 बॉल 42 धावा. कसं नाही तू उत्कृष्ट फटका. 5 चेंडू 48 धावा. सागर याच्या मार्फत उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन चालू आहे. इकडे षटकार आणि चौकारांची आतिषबाजी बघायला मिळते आपल्याला. आणि राजू याला थोडस दडपण आलेलं दिसतंय. धाव संख्या शेवटचं षटक घेऊन येत आहेत शिलो कच्चा लिंबू टीम करता. आणि फलंदाजी करणार आहेत बॉलर शिलो आणि फलंदाजी करणार आहेत पुई. 48. शिलो उत्कृष्ट फटका. 1 धावे करता 49 झालेली आहे धाव संख्या. स्टार सीसी संघाची नवीन फलंदाज आहे सुजित आणि दुसरा चेंडू घेऊन येत आहे शिलो. आणि 1 अवांतर धाव. बहुत बढ़िया रे 50 हो गए 50. 50 धाव संख्या झालेली आहे स्टार सीसी संघाची. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. बघूया सुजित आपल्या फलंदाजीने काही कमाल करू शकतात का. अजून 1 अवांतर धाव आणि 1 धाव पळालेले पण आहेत. वाईड +1 त्यामुळे धाव संख्या झालेली आहे 52. 1 चेंडू 52 धावा. स्ट्राईकवर आलेले आहेत पुई. हा घेऊन जा. तुम्हाला काय झालं? बॉल किती झाले बघ. बॉल किती झाले? एकच. 1 चेंडू 52 धावा. 2 चेंडू 53 धावा. हम लोग का चल रहा है. हम लोग 3 में 52 चल रहा है. इसके बाद ही होगा. सुरेख बॉल. यष्ट्यांचा वेध घेतलेला होता या बॉलनी आणि यष्ट्या पूर्णतः उद्ध्वस्त झालेल्या आहेत. सुरेख गोलंदाज शिलू यांच्या मार्फत. नवीन फलंदाज आहेत सुशांत. 3 बॉल शिल्लक आहेत. बघूया सुशांत काय करतात. आणि अतिशय अचूक अशी गोलंदाजी करत आहेत शिलो. दोन चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झालेली आहे 54 आणि स्ट्राईकवर परत आहेत फलंदाज पुई. बघूया पुई काय करतायत. बराच वेळ ते क्रीजवर आहेत. उत्कृष्ट फटका मारलेला आहे पुई याने. धावसंख्या झालेली आहे 60. अतिशय सुरेख फटका.
लास्ट बॉल, शेवटचा बॉल घेऊन येत आहेत शिलो स्टार सीसी कच्चा लिंबू टीम करता. गुड कॉल रे पुई, गुड कॉल. धाव संख्या झालेली आहे 61. सुरेख फटका, सुरेख फटका. अरे भाई मधून आलाय का? मधून लागतो अरे यार कसं आहे अरे मधून नाही बॉलच्या लेंथ मध्ये धावतोय तेच ना बॉलच्या लेंथ मध्ये धावतोय ना लास्ट बॉल डिक्लेअर ना. तांदळाला आता मी 10 किलो शिलाजीत देणार. पहिला चेंडू अवांतर धाव. हा बॉलर कोण? बॉलर आहे सुशांत.
इथे आहे 0 चेंडू 2 धावा. कोण आहे शेवटचा? इकडे असेल इकडे अरे हो 4 ओव्हर राहिले बस इकडेच बसा. इकडे चिराग इकडे आतमध्ये बस. इकडे बॉल आणणार इकडे चला इकडे चला. चिराग कोण आहे शेवटचा? इकडे आतमध्ये बस. अरे चिराग काय बोलत आता काय झालं? इथे शॉक लागता कुठं हा तू पण आतो काढू. बाय 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 तुला येतं मराठी? ए काय बोलू ना ए काय बोलू नका आवाज इथे काय झालं रे दादा स्कोर? 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि ते यशस्वी देखील झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 2 चेंडूंनंतर 5 धावा. 2 चेंडूंनंतर 5 धावा. फलंदाज आहे शिलो आणि निखिल आणि गोलंदाज आहेत सुशांत. हे पण ऐकू येतं तिकडे? तिसरा चेंडू उत्कृष्टरित्या टोलावलेला आहे पण एकच धाव मिळालेली आहे त्यामुळे धाव संख्या झालेली आहे 3 चेंडूंनंतर 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. 65 धावांची आवश्यकता आहे कच्चा लिंबू संघाला जिंकण्याकरता. बघूया काय करतायत ते. सुरेख गोलंदाजी सुशांत यांच्या मार्फत उत्कृष्ट बॉल. पायांचा वेध घेणारा हा यॉर्कर होता. 4 बॉल 6 धावा. अवांतर धाव 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. अतिशय अटीतटीने हे सामने खेळले जात आहेत. अजून एक अवांतर धाव. बॉलरवर दडपण आल्यासारखं जाणवत आहे. 4 चेंडूत 8 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू आहेत. हे आज सरका तिकडे पाठी सरका. 4 चेंडूत 8 धावा. अमर उत्कृष्ट फटका म्हणून एक्स्ट्रा शक्यतो ओव्हर मध्ये टाकणं टाळायचं असतं. 5 चेंडूंनंतर धाव संख्या झालेली आहे 14. उत्कृष्ट गोलंदाजी. आऊट कसं दादा मला सांग. हे दादा तू पाहायला असता रन दिला असता तू. बॉलचा डिसिजन होण्याच्या अगोदर जर प्लेयर धावलेला असेल तर तो बाद होईल. कुणाच्याही बाबतीत ही गोष्ट घडली तर डिसिजन हा तसाच असणार आहे. त्यामुळे अंपायरचं डिसिजन हे सगळ्यांसाठी सेम राहणार आहे.
गोलंद अरे अरे त्या साईडला थांबा ना, बाहेर थांबा आता इकडे आत या प्लीज, इकडे थांबू नका प्लीज, क्वार्टर फायनल चालले प्लीज, एकटा इकडे आतमध्ये थांबा, नाही तर तिकडे बाहेर थांबा. हे स्कोर हे आणि इकडे बसता तर बोलू नका, ह्याच्यात आवाज जातो. स्कोर झालेला आहे 14. हे 14 आहे ना स्कोर आहे 14. सागर घेऊन आलेला आहे पुढलं षटक. अवांतर धाव. धाव संख्या झालेली आहे दादा. स्कोर किती? 16 ना. एक चेंडू 16 धावा. एक चेंडू 16 धावा. बॉल लागलाय का रे स्टंपला? बघ जरा त्यांचा डीसी. हे गब्बेट रे. कच्चा लिंबू टीमला जिंकायचं आहे तर कुठला तरी चमत्कारच त्यांना यात वाचू शकतो, किंवा नाही तर त्यांना धडाकेबाज फलंदाजी करायला लागणार आहे. स्कोर झालेला आहे 21. 4 चेंडू 21 धावा. उत्कृष्ट फटका. धाव संख्या झालेली आहे 27. 5 चेंडू 13 चेंडूत 38 धावांची आवश्यकता आहे कच्चा लिंबू टीमला जिंकण्यासाठी. जर मस्तान असे अजून 2-3 सिक्स मारू शकला तर सामन्याचं पारडं अजून देखील फिरू शकतं. अतिशय महत्वाचा असा सामना आहे, क्वार्टर फायनल, आणि हा नो बॉल. धाव संख्या झालेली आहे 30. नाही 28 झाले. मग किती आहे? 29 की 30? स्कोर आहे 29. 5 चेंडू आणि बाद झालेला आहे प्रणय. 2 षटकांनंतर धाव संख्या झालेली आहे 29. 36 हवेत ना अजून. 12 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता. बॅट्समन विक्की, बॉलर पुई. बॉलर आहे पुई, ज्यांनी सुरेख फलंदाजी केली होती स्टार सीसी संघाकडून. आणि बॅट्समन आहे मस्तान स्ट्राइकवर. 12 बॉल मध्ये 36 रन हवे. 12 बॉल में 36 रन चाहिए. 36 इन 12 डिलीवरीज.
तर तसं बघायला झालं तर 6 6चा खेळ आहे हा. बघूया मस्तान काय करू शकतात. पुई घेऊन येत आहेत गोलंदाजी आपल्या संघाकरता, ज्यांनी ऑलरेडी उत्कृष्ट फलंदाजी केलेली होती आपल्या संघासाठी. सुरेख चेंडू, अशा एक एक रन. कधी देखील स्टार सीसी वाला संघाला काही प्रॉब्लेम होणार नाही एक रन जाऊन. ही आता संपूर्ण मॅच येऊन थांबलेली आहे अशा पॉइंटवर की जिकडे फक्त 6च हव्यात आणि 4. आणि बाद झालेला आहे फलंदाज विक्की. आता 10 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. दहा बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. बॅट्समन आहे वैभव. पुई घेऊन येत आहेत तिसरा चेंडू आपल्या षटकातला. सुरेख क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनला, नाहीतर हमखास 6 गेला असता. त्याला सांग ना पहिली वर. आता झाला तर 9 बॉल असेल ना. 9 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. 3 6चा खेळ आहे हा. 3 6 6चा खेळ. 9 चेंडू 34 धावांची आवश्यकता. पुई घेऊन येत आहेत चौथा चेंडू. अतिशय महत्वपूर्ण षटक. 8 चेंडू 33 धावा. आठ चेंडू 33 धावा. 7 चेंडू 33 धावा. सुरेख गोलंदाजी पुई याच्या मार्फत. त्यांनी बॅटिंग देखील खूप सुरेख केली होती, त्याचप्रमाणे गोलंदाजीत देखील ते प्रभावशाली ठरलेले आहेत. न्यू बॅट्समन केविन. 7 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे कच्चा लिंबू टीमला जिंकण्याकरता. बघूया. आणि हा थोडा वेगळा प्रयत्न करताना केविन आणि सुरेख यष्टीरक्षण सागर यांच्या मार्फत. एक ओव्हर मध्ये 33 धावांची आवश्यकता. बघूया मस्तान काय करतायत आपल्या टीम करता. 1 ओव्हर मध्ये 33. शेवटचं षटक बॅटिंगला आहेत मस्तान. 1 ओव्हर मध्ये 33 धावांची आवश्यकता आणि पहिलाच षटकार. सुरेख षटकार मारलेला आहे मस्तान यांनी. 5 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. अतिशय अटीतटीचा सामना चाललाय, पण मस्तानला कॉन्स्टंटली अशा अजून 5 6 मारायला लागतील तरच हा सामना ते जिंकू शकतात. आणि एक अवांतर धाव. कदाचित शेवटच्या ओव्हरचं दडपण बॉलरवर दिसत आहे रवी यांच्यावर. 5 चेंडूत 26 धावांची आवश्यकता. चार चेंडूत 26 धावा. आता कुठला चमत्कारच लिंबू टीमला हा सामना जिंकून देऊ शकतं. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि हा एक प्रयत्न होता, सुंदर असा प्रयत्न, पण कॅच घेण्यात अपयशी ठरला. आता 3 बॉल मध्ये 26. अशक्यप्राय असं लक्ष. आता शेवटचे 2 बॉल
ही फक्त सामन्याची औपचारिकता आहे. करू कम्प्लीट. कोण काय म्हणतात? आणि फार सुरेखरित्या हा सामना झालेला आहे आणि स्टार सीसी जिंकलेले आहेत आणि कच्चा लिंबू टीमने देखील चांगला प्रयत्न केला होता. आपणच 3 जण आहेत ना.